कबूतर खाण्याचा विषय मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून चांगला गाजतोय. 2 गट पडलेले आहे. काल प्रेमजी पण म्हणाले की राज ठाकरेंनी याबद्दल आपली भूमिका मांडावी. खरंच कबूतर खाणे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मुळात पहिल्यांदा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल. बरोबर आहे. आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं जैन मुलींनी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्या हायकोर्टाने कुठच्याही प्रकारची त्यांनी बंदी घातलेली आहे तर त्या प्रकारची गोष्ट आपण केली पाहिजे असं मला असं वाटतं त्यांना समजलं पाहिजे. 2 कबुतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात हे मला असं वाटतं आता बहुतेक डॉक्टरांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे काय काय प्रकारच्या गोष्टी होतात. ते त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर समजा खायला घालत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे. जर हायकोर्टाचा निर्णय तसा आहे की त्यांना खायला घालू नका त्याच्यानंतर जर समजा उगा धर्मच्या नावाखाली जर समजा तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. कारण या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात झाली की बाकीचेही तसेच वागायला सुरुवात करणार आणि मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायचे कशाला. मला असं वाटतं काही गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी आंदोलन होत आहेत. त्याच्यासाठी जे आंदोलन होत आहेत त्यांच्याकडनं पण झालं आंदोलन. त्याच्यानंतर मराठी आपल्या लोकांनी पण समजून केलं. ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती जी कारवाई झाली नाही. आणि हे सगळे लोडाबिडासारखी जी माणसं मध्ये येत आहेत कळलं का. लोढा मंत्री आहेत कुठच्या समाजाचे मंत्री नाही आहेत ते. त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे. आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्या बिर्या काय आणल्या असेल मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. काल जे काही लोक मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची धरपकड आणि ज्या काय धक्काबुक्की आणि मग पत्रकारांना पण मारले बिरले मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेलं नाही अजूनपर्यंत. सरकारला नेमकं हवंय काय. या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सगळं समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी तिकडे लागते का बघितली. मग त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबुतरं आणलीत. बरं का आता माहित नाही कुठकुठचे प्राणी परत येतात ह्याच्या पुढे आता येतील ते.